हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज एक कोजागिरी, कारण की आता नवरात्र झाल्यानंतर आम्हाला कोजागिरी येते 4 दिवसांनी। तर आज कोजागिरी, तुम्हाला कोजागिरीचं महत्त्व माहिती आहे का काय? कोजागिरी आता आमचं बाहेर दूध पण होतंय, म्हणजे मसाल्याचं दूध सर्व पोरं बनवत आहे। त्याच्यानंतर मला थोडंसं नाश्ता वगैरे ठेवलाय। पण कोजागिरीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? कोजागिरी काय? कोजागिरी हा आज खूप वेगळी रात्र मानली जाते आज कोजागिरीची, कारण की चंद्र हा खूप पृथ्वीच्या जवळ पण असतो। आणि त्याच्यानंतर लोक बोलतात म्हणजे आज चंद्राचं जे किरण आहे ते आपल्यावर पडलं तर म्हणतात ना, कोणी आजारी असो काय असो तर निरोगी होऊन जातो माणूस। त्याच्यामुळे आज कोजागिरी हे नाव का पडलं त्याचं पण माहिती, कारण की आम्ही लहान होतो पहिले, आम्हाला हे सर्व माहितीच नसायचं। तर आम्ही चाळीत राहायचो, तर आम्ही आमच्या घरासमोर आहे ना मोठं पटांगण होतं। तर त्या पटांगणामध्ये ना तर आम्ही राहायचो। तर तसे समोर म्हणजे थोडेसे पूर्ण मोकळी जागा होती ना, मग सगळे आजी लोक यायचे, बसायचे, तेव्हा लहानपणी दूध बनवायचे ते पूर्ण चंद्र। तर आम्ही म्हणायचो अगं हे काय आहे, मम्मीला विचारायचो। मग तेव्हा आम्हाला माहिती पडलं तर कोजागिरी का असते। तर आमची आजी आम्हाला म्हणायची, मम्मी सांगायची, बोलायची कोजागिरी म्हणजे काय, तर आज चंद्र म्हणजे आजची रात्र खूप स्पेशल असते। तर म्हणजे जे कोणी निरोगी नसतील ना की निरोगी होतात, म्हणून चंद्राचं किरण आपल्या अंगावर पडू द्यायचं असतं। मग आम्ही म्हणायचो आपण का जागतोच विचारायचं। मग तेव्हा मसाल्याचं दूध बनवायची, सर्व प्यायची, लहानपणीची वेगळीच गोष्ट असते खरंच। मग आता आमचं पण बाहेर आम्ही मसाल्याचं दूध बनवायला घेतलंय। तर कोजागिरी हे म्हणजे तर चंद्राला खूप महत्त्व दिलं जातं आणि आजची रात्र खूप स्पेशल बोलली जाते। आणि कोजागिरी हे नाव काय माहिती आहे, कारण की आज लक्ष्मीचा जन्म झालेला आहे। लक्ष्मी मातेचा आज जन्म झालाय आणि त्याच्यानंतर कोजागिरी हे नाव काय, कारण की को-जा-गो याशी देवी आवाज देते आपल्याला। आपण तिच्या शब्दाला म्हणतात ना, तिच्या आवाजाला आवाज देण्यासाठी आपण 12 वाजेपर्यंत जागे असतो। कारण की मग मम्मी आम्हाला सांगायची ती आवाज देते, लक्ष्मी माता को जागो असे आवाज देते। तर तिच्या हाकेला आपण हाक देण्यासाठी 12 वाजेपर्यंत जागी राहतो। मग 12 वाजता आपण दुधामध्ये चंद्र बघतो, मग ते दूध वाटप करतो। त्याच्यानंतर मग आपण म्हणजे ते दूध वाटप केलं, ते दूध पिल्यावर आपण म्हणतात ना आपल्यात काही आसन म्हणतो, आपण म्हणतो ना अरे आम्ही आजारी पडतो, मी पडते, ते दूध पिलेलं खरंच खूप छान असतं। जर तुमच्या इकडे पण कोणी असं कोजागिरी करत असेल ना, ते दूध तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण घ्या। आणि म्हणून कोजागिरीचं तर खूप महत्त्व आहे। मला जेवढं माहिती होतं मी तेवढं तुम्हाला सांगितलं। आता बाहेर दूध होतंय, मसाला दूध बनवतोय, 12 वाजता बघू आम्ही झालं का, मग तेव्हा आपण सर्वजण हे करूया। तर मग पुढे बघा तुम्ही। त्याच्यानंतर आम्ही मग पावभाजी पण बनवली आहे आणि दूध सर्व झालं का मग दुधामध्ये आम्ही चंद्र बघू, मग तेव्हा वाटप करतो आम्ही। चला आता तुम्हाला जेव्हा कोजागिरी बनवू 12 वाजता तेव्हा मी दाखवते कशी बनवतो। तोपर्यंत चला भेटते तुम्हाला थोड्या टाइममध्ये। मग आम्ही प्रसादाचा जो नैवेद्य बनवलेला असतो तो सर्वांना वाटला। त्याच्यानंतर दुर्गडी मातेला द्यायला जावा लागतो, तो देऊन मग सर्वांना वाटायसाठी घरी केला। आणि बघा शाही तुकडा कसा बनवला होता, कारण की म्हणजे संध्याकाळी वाटण्यासाठी शाही तुकडा। त्याच्यानंतर डोका वगैरे मामी देवीची आरती करते, चंद्र खरंच किती छान दिसत होता। त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे घेतली, 12 वाजून गेले। मग आम्ही आरती घेतली देवाची, त्याच्यानंतर देवाला आम्ही नैवेद्य दाखवलं होतं। बघा नैवेद्य, कारण की म्हणजे दूध होतं, मसाल्याचं, पावभाजी होती, शाही तुकडा होता। देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आरती घेऊन घेतली। त्याच्यानंतर कसं 12 साडेबारा पावणे होत होतं, सर्व जेवायला बसले। बघा माझे दीर आणि ते सर्व नाचत होते, ते डान्स वगैरे करत होते। त्याच्यानंतर माझा फोन कसा मला व्हिडिओ शूट करता नाही आलं। बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि मी सर्व पोरांना बघा जेवण वाढत होते, सर्व पोरं वाढत होते, जेवण वाढणं चालू होते, बाकीचे डान्स करत होते। नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये।